अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांनी मंदिर दर्गाबाबत काढलेली नोटीस कितपत कायदेशीर आहे? नुकतेच परवा दिवशी जी गोष्ट आहे, महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवरती आणि सोशल मीडियावरती एक जाहीर नोटीस म्हणून प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. सदर जाहीर नोटीस ह्या कोणत्या वृत्तपत्रात प्रसिद्धी केलेली आहे, त्या वृत्तपत्राचे नाव, दिनांक वगैरे कुठल्याही प्रकारचे उल्लेख त्यामध्ये नाही. महत्वाचं दुसरं असं आहे का त्याच्यामध्ये मोगम स्वरूपात असं म्हणण्यात आलेलं आहे का महानगरपालिका हद्दीत रस्त्यात बाधित ठरणारे चर्च, मंदिर, दर्गा, मशीद, गुरुद्वारा, कबरी हे स्थलांतर करावी किंवा काढून घ्यावी. परंतु सर्वात महत्वाचं असं आहे का त्या नोटीसमध्ये कुठेही मेन्शन केलेलं नाही, कुठेही नमूद केलेलं नाही का त्या कोणती दर्गा, कोणती मशीद, कोणती मंदिर, देवळ वगैरे जे बाधित ठरत आहे. मोगम दिल्यानंतर नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरसमज निर्माण पसरलेले आहे आणि महानगरपालिकेने गृह विभागाचे 2011 चे शासन निर्णय कुठलाही अनुपालन केलेलं नाही. त्या अनुपालन का केलेलं नाही त्याचं महत्वाचं कारण असं आहे का त्याच्यामध्ये अ, ब, क या 3 वर्गीकरण करायला पाहिजे. ते कुठल्याही प्रकारचे वर्गीकरण केलेलं नाही. सदर अनाधिकृत 2009 नंतरचे जे अनाधिकृत धार्मिक स्थळ आहे त्याच्या बाबतीत कारवाईचे निर्देश आहे. 2009च्या आधी ज्याला लोकमान्यता आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशा धार्मिक स्थळाच्या विरोधात कारवाई करण्याचे शासन निर्देश नाही. पण तरी पण महानगरपालिकेने सदरची जो काही नोटीस केलेली आहे ते बेकायदेशीर आहे. त्याबाबत मी नुकतेच आज महानगरपालिका आयुक्तांना त्याचा ईमेलद्वारे ते कशा पद्धतीने चुकीचं आहे, मान्य सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि शासनाचे विविध शासन निर्णयाचं उल्लंघन करणारे आहे याबाबत आपण नुकतेच कळवलेले आहे. जर महानगरपालिका प्रशासनाने बेकायदेशीरपणे अनाधिकृत धार्मिक स्थळाच्या नावाखाली एका समाजाला टार्गेट करून एका समाजाच्या दर्गे, मशीद, धार्मिक स्थळांना अनाधिकृत घोषित करून जर कारवाई करण्याचा प्रयत्न केलं तर महापालिका आयुक्त व प्रशासनाच्या विरोधात मान्य उच्च न्यायालयामध्ये लवकरात लवकर दाद मागण्यात येईल. त्याचबरोबर शासनाकडे तक्रार करण्यात येईल. महानगरपालिका प्रशासन हे भारतीय संविधानाने घालून दिलेले मार्गदर्शक तत्वांनी चालत असतं. ते कुठल्याही राजकीय किंवा सामाजिक संघटनाच्या कार्यपद्धत किंवा इशाऱ्यावर चालत नसतं. हे महापालिका आयुक्तांनी सुद्धा विचारात घेणे गरजेचं आहे. परंतु महापालिका प्रशासन हे जे आहे पूर्ण राजकीय दडपणाखाली सदरची कृती करत आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो. आणि जर त्यांनी ते नोटीस जाहीर केलेली नोटीस रद्द केली नाही तर त्याबाबत आपण लवकरात लवकर न्यायालयामध्ये दाद मागणार आहात. महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांचं बोलवतं धनी कोण? आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सोशल मीडियावरती एका वर्षापासून सगळं चालू आहे. काही जातीवादी संघटना आहे, काही राजकीय पुढारी आहे, ते विविध धार्मिक स्थळ, कबरी, दर्गा यांना लक्ष करून महापालिका प्रशासनावर दबाव टाकत आहे. हे सगळ्यांना माहित आहे. जर मी यापूर्वी सांगितलं का महापालिका आयुक्त हा शासनाचा सेवक असतो, लोकसेवक आहे. त्याच्यामुळं त्यांचं काम आहे का महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 व भारतीय संविधानाच्या 74 घटना दुरुस्तीच्या तरतुदीचं अनुपालन करून आपले कायदेशीर कर्तव्य पार पाडणे अभिप्रेत आहे. बेकायदेशीर कृती केल्यास तर त्यांच्या विरोधात आपण शासनाकडे तक्रार करणार आहोत. आयुक्तांना हाताशी धरून शहराचं वातावरण खराब करण्याचा कोणता प्रयत्न तर नाही ना? नाही, ते तर सगळ्यांना माहिती आहे आता ते काय चाललेलं आहे. 1 वर्षापासून मी आधी सांगितलं मनपा आयुक्त यांना पुढं करून ही सगळं कृती चालू आहे हे जनतेलाही माहिती आहे. ते जास्त दिवस चालणार नाही.